नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. CTET 2026साठी जे आपण PYQ व्हिडिओ ॲनालिसिसची जी सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये हा आहे जानेवारी 2021 आणि याच्या आधी आपण जानेवारी 2021 मधील पेपर क्रमांक 1 मधील भाषा 1 आणि भाषा 2चे आपण व्हिडिओ दिलेले आहेत. आता आपण जानेवारी 2021 मधील पेपर क्रमांक 2 आणि भाषा 1 हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. जे नव्याने चॅनल पाहत आहेत, सुरुवातीला पहिल्यांदा चॅनलशी जोडले गेलेले आहेत, त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ आला तर बघा बेल आयकॉन पण क्लिक करा. एखादा व्हिडिओ आला तर तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पोहोचेल. आणखीन जे आपण याच्या आधी जे व्हिडिओ घेतलेले आहेत ते पण तुम्ही प्लेलिस्टला जाऊन चेक करू शकता. मराठी भाषेचे आपले 7 सेट झालेले आहेत बघा. मराठी भाषा 1 आणि भाषा 2चे 7 सेट झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये 420 प्रश्न आपण मराठीचे फक्त कव्हर केलेले आहेत. SSTचे आपण 5 सेट कव्हर केलेले आहेत आणि SSTचे आपण 300 प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्याच्याबरोबर हिंदीचे 3 सेट झालेले आहेत आणि आता हिंदीचे आपण का घेत नाही मराठीचे का घेत आहोत बघा. तर हिंदीचे 3 सेट झालेत ते पण तुम्ही पाहून घ्या. मराठीमध्ये ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी तुमची भाषा कोणतीही असू दे, भाषा 1 भाषा 2 या दोन्हीच्या स्वरूपामध्ये तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा 1 किंवा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा 2 किंवा अदर कोणतीही रिजनल लँग्वेज असेल निवडली असेल भाषा 1 साठी तेच क्वेश्चन मराठीला असतात, तेच क्वेश्चन हिंदीला असतात, तेच क्वेश्चन इंग्लिशला असतात. हे लाईव्ह मी प्रूफसहित दाखवलेले आहे. फक्त गुगल ट्रान्सलेट करून प्रश्न अरेंज केलेले असतात. भाषा फक्त मराठी, हिंदी, इंग्रजी इतकाच काही तो फरक असतो. प्रश्नामध्ये कोणताही फरक नसतो. प्रश्न ॲज इट इज अध्यापनशास्त्राचे 15 प्रश्न ॲज इट इज आहे तसे विचारलेले असतात. ऑप्शन क्रमांक बदललेला नसतो, उत्तर क्रमांक बदलत नाही. ऑप्शन जे तेच असतात, फक्त गुगल ट्रान्सलेटमध्ये ट्रान्सलेट करून फक्त ते विविध भाषेमध्ये त्याची मांडणी केलेली असते. SSTचे आपले पेपर 2 साठी बघा 300 प्रश्न ऑलरेडी झाले ते पाहून घ्या. मराठीचे मागचे सगळे सेट 420 प्रश्न आहेत ते पाहून घ्या. हिंदीचे पाहून घ्या. NCERTचं काही महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते पण मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते पण पाहून घ्या. पेपर क्रमांक 2 साठी तुम्हाला खूप युजफुल डाटा ठरेल. आणखीन ह्याच्यातून बघा काही ज्या टिप्स सांगत असते त्या नक्की फॉलो करा. 100% तुम्हाला फायदा होईल. बघा जे नवीन जोडलेत त्यांनी टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊ शकता. तिथे मी या सगळ्या PDF दिलेल्या आहेत. मराठी भाषेच्या पुरवणी ॲप आहे. ज्यांनी अजूनपर्यंत प्रश्नपत्रिकांना हात घातला नसेल तर त्या ॲपवर तुम्ही मॉक टेस्टच्या स्वरूपात प्रश्नपत्रिका सोडवू शकता. चला पहिला प्रश्न आपण चालू करू. बघा तुम्हाला पुरवणीमध्ये अगदी व्यवस्थित प्रकारे माहिती दिलेली असते. आपला लँग्वेज म्हणजे मराठी भाषेचा हा कोड आहे, हा 11 आहे. आपण पेपर क्रमांक 1 जानेवारी 2021 पाहत आहोत आणि पेपरचा सेट आहे EM सेट. आणि इथं तुम्हाला सूचना व्यवस्थित दिलेल्या असतात. मराठी भाषा जर तुम्ही 1 म्हणून निवडली असेल तर तुम्हाला 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे असतात आणि भाषा 2 साठी जर तुम्ही मराठीची निवड केली असेल तर या पुरवणीतील तुम्हाला 121 पासून 150 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे असतात. त्याच्यानंतर आता मराठी भाषा 1 साठी बघा पेपर क्रमांक 1 असू दे 2 असू दे प्रश्न क्रमांक सेम राहतो 91 ते 120 आणि भाषा 1 साठी 1 उतारा 1 कविता कंपल्सरी आणि भाषा 2 साठी 2 उतारे आणि अध्यापनशास्त्र तुम्हाला विचारलं जातं. आता भाषा 1 साठी 91 ते 120 नंबरच्या प्रश्नापर्यंत 91 पासून 99 हे जे 9 प्रश्न आहेत ते उतार्यावर आधारित आहेत आणि उतारा आपण वाचून घेऊ आणि त्याच्यानंतर लगेच आपण काय करू त्याच्यावरचे सगळे प्रश्न सॉल्व करून घेऊ. बघा उतारा वाचून घेऊ. भाषेवर केवळ प्रेम करून भाषा व तिचा विचार समोर जात नसतो. अस्मिता व गौरव म्हणून भाषेच्या कार्यात समूहाच्या झेपेची गरज महत्त्वाची असते. आमच्या घरात मराठी दैनिके आग्रहाने दाखल व्हायला हवीत. मराठीच्या शाळा आणि मुलांच्या दप्तरातील मराठी पुस्तकांची गुणवत्ता कायम उत्तम असली पाहिजे. शाळेतल्या मुलांना पाठ्यक्रम आणि भोवताल यात विसंगती जाणवू नये ही धारणा शिक्षण आणि विचार यांची कायमच राहायला हवी. वळण आणि शिक्षण या नाण्याच्या 2 बाजू आहेत. या विचाराला बगल द्यायला नको. मराठीपण हे केवळ भाषिक नसते तर भावना, भूमिका, लोकव्यवहार, गरजा, आवडी, आदर या अशा नानाविध महत्त्वपूर्ण विषयांशी अनिवार्य स्वरूपात मराठीपण एकजीव झालेले असते. भाषा वापर आणि जनसामिलकी ही गोष्टच मुळी आदिम, व्यापक, सर्वस्पर्शी अनिवार्य आहे. राज्याचे भाषा धोरण हे सूत्र घेऊनच लोकांपुढे आलेले आहे. आजच्या दैनंदिन व्यवहारात भाषेचे अनेक घटक अंतर्धान पावले आहेत. शेतावर उभ्या असलेल्या लक्षावधी पुरुषांची भाषा आणि घरी अहर्निश श्रम करणाऱ्या स्त्रियांची भाषा आणि मोबाईल लँग्वेज यांच्यात फरक
पण भयसूचक अंतर आहे. या सर्व विपरीततेचा आणि विरोधाभासाचा विचार सर्व लोकांनी केला पाहिजे. मराठी शिक्षण नको कारण शाळा धड नाहीत असे म्हणून पालकांनी थांबू नये, तर शाळा उत्तम होण्यासाठी पालकांचे शैक्षणिक, सामाजिक, शाळास्तरावरील सहभागित्व विलक्षण वाढले पाहिजे. औषधांची केवळ माहिती नको, रोग आणि मूळ यांचा वेध आणि त्यावर जाणीव उपाय सुद्धा शोधले पाहिजेत. मराठी भाषिक चळवळीत हा विषय ऐरणीवर यायला हवा. मराठी गाणं, मराठी भजन, मराठी अभंग, मराठी साहित्य, साहित्यातील आजचे विपुल लेखक व प्रवाह, बोलता चालता बहुआयामी मराठी समृद्ध प्रत्येक माणूस यांची मराठी जगात कुठेच कमी नाही. इतर भाषेच्या तुलनेत ही मराठी अजिबात मागे नाही. हा स्वर आणि हा धागा मराठी धोरणाच्या मुळाशी आहे. लोकवाङ्मय, संत वाङ्मय, महानुभव वाङ्मय, लोकसंगीत आणि कीर्तन या निरूपणाची, सर्जनाची, भाषेची मराठीची परंपरा श्रेष्ठतम आणि समृद्धच आहे. यातील मराठीचा प्रातिनिधिक, नवरस निर्मित आणि लोक सामिलकीच्या पातळीवर आभाळभर जमिनीची सर्व टोकं व्यापून असणारा मराठीचा विस्तार आहे. आणि म्हणूनच मराठीच्या या विस्ताराला इतिहास आणि समृद्धीचा देखणा वारसा लाभलेला आहे. कोट्यावधी मराठी माणसांच्या खांद्यावर असणारी ही मराठीची पालखी आहे. तिचे धोरण निश्चित करण्याच्या प्रयत्नातही मोठा सहभाग लाभावा. मराठी पूर्ण उतार्याचा गाभा, केंद्रबिंदू आहे आपली मराठी भाषा. मराठी भाषेसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, मराठीचं महत्त्व काय आहे, स्त्रियांची पुरुषांची भाषा असेल, मोबाईलची भाषा असेल, लोकसंगीत असेल, मराठीमधील वाङ्मय असेल, लोकसंगीत असेल, कीर्तन असेल, या सर्व परंपरामधून जी जपली जाणारी मराठी, या सर्व गोष्टी इथं मराठी भाषेच्या अनुषंगाने मांडलेल्या आहेत. आता आपण काय करू, प्रश्नाकडे येऊ. प्रश्न क्रमांक 91, धोरण या शब्दाचा आशय नसलेला. काय आहे, आशय नसलेला म्हणजे नसलेला पर्याय शोधा. धोरण, सारासर विचार, वहिवाट, काम करण्याची पद्धत आणि एकाग्र चिंतन. धोरण आशय नसलेला म्हणजे याचा असा अर्थ होतो की धोरण या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सारासर विचार जुळत आहे. वहिवाट, काम करण्याची पद्धत हे धोरणाशी संबंधित आहेत, पण एकाग्र चिंतन हे धोरणाशी संबंधित नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. 92 नंबरचा प्रश्न, लेखकाच्या मते कोणत्या दोन बाबीत विरोधाभास आहे? 1 लोकसमूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज, 2 आहे मराठी साहित्य आणि आजचे विपुल लेखन, 3 आहे लोकसामिलकी आणि मराठीचा विस्तार आणि 4 आहे मुलांची दप्तर आणि पाठ्यपुस्तकाची गुणवत्ता. लेखकाच्या मते लोकसमूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज याच्यामध्ये काय आहे, विरोधाभास, विसंगती आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. 93 नंबर, लेखकाच्या मते मराठी भाषिक चळवळीत अग्रक्रमावर असावे यास बाबींपैकी विसंगत पर्याय शोधा. म्हणजे लेखकाच्या मते मराठी भाषिक चळवळीत ज्या गोष्टी प्रामुख्याने व्हायला हव्यात त्या बाबींपैकी विसंगत पर्याय कोणता आहे? 1 आहे पालकांचे सहभागित्व, 2 आहे शाळांची गुणवत्ता, 3 आहे नेमकी उपाययोजना आणि 4 आहे पाठ्यक्रमातील विरोधाभास. याचा अचूक उत्तर आहे पाठ्यक्रमातील विरोधाभास. त्याच्यानंतर पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? नामाचा पोटप्रकार विचारलेला आहे. नामाचा भाववाचक नाम मराठी पण, कीर्तन, पालखी, भजन. पण, त्व, ता यासारखे प्रत्यय लावून काय होतं, एखाद्या नामाचा पण भाववाचक नाम करतो. त्यामुळं याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रम मराठी पण. मराठी हा शब्द मूळचा नाम आहे, त्याला पण हा आपण प्रत्यय लावलेला आहे, त्यामुळं मराठी पण. त्याच्यानंतर पुढे बघा, पण हा शब्द आपण जोडलेला आहे, त्यामुळं मराठी पण हे भाववाचक नाम आहे. त्याच्यानंतर 95 नंबरचा प्रश्न घ्या. आजचे विपुल लेखक व प्रवाह यांची मराठी जगात टिंबटिंब वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. विपुल म्हणजे भरपूर प्रमाणात, आणि विपुल याची शब्द जात ओळखायचे. विपुल काय आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, भाववाचक नाम आहे की आत्मवाचक सर्वनाम आहे? तर विपुल काय आहे, तर लेखक या शब्दाबद्दल विशेष माहिती या विपुल शब्दाने सांगितलेली आहे. ज्यावेळी नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं, विशेषण. आणि ओव्हरऑल बघा, आपण एवढे सेट कव्हर केलेले आहेत. तुम्हाला असं अगदी जास्त डिफिकल्ट लेवलचं ग्रामर कुठेही पाहायला मिळणार नाही, किंवा पर्सनली म्हणजे वैयक्तिक ग्रामरवर तुम्हाला कुठेही प्रश्न पाहायला मिळत नाही. फक्त उतारा आणि कविता त्याच्या अनुषंगानेच तुम्हाला ग्रामर विचारलं जातं. आणि ग्रामरमध्ये पण एक्झॅक्ट काय विचारलं जातं, तर नाम असेल, सर्वनाम असेल, शब्दाच्या ज्या 8 जाती आहेत त्या गोष्टी विचारल्या जातात, किंवा त्यापैकी शब्द जातं ओळखा विचारलं जातं, किंवा जास्तीत जास्त नामाचे पोटप्रकार, सर्वनामाचे
पोटप्रकार, विशेषनामाचे पोटप्रकार, विशेषणाचे पोटप्रकार, आणखीन संख्यावाचक विशेषण. पुन्हा जर पेपर 2ला तुम्हाला विचारलं तर क्रियापद आणि क्रियापदाचा प्रकार ओळखा, आणि त्यातल्या त्यात पण संयुक्त क्रियापदावर भरपूर प्रश्न आलेले पाहायला मिळतात. चला, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे विपुल. काय आहे? विशेषण आहे. 96 नंबर, लेखकाच्या मते कोणती बाब आपल्या घरात अनिवार्यपणे सामील झाली पाहिजे? 1 आहे मराठी पुस्तकांची गुणवत्ता, 2 आहे मराठी दैनिके, 3 आहे धारणा शिक्षण आणि 4 आहे मोबाईल लँग्वेज. तर मराठी दैनिके अनिवार्यपणे घरामध्ये सामील झाली पाहिजेत लेखकाच्या मते, ऑप्शन क्रमांक 2. 97 नंबर, आजच्या दैनंदिन व्यवहारात काय लोप पावले आहे असं लेखकाला वाटते? समृद्धीचा वारसा 1, 2 मराठीचा इतिहास, 3 आहे भाषेचे अनेक घटक आणि 4 आहे कीर्तन व निरूपण. तर आजच्या दैनंदिन व्यवहारात भाषेचे अनेक घटक लोप पावले आहेत असे काय वाटत आहे? लेखकाला वाटत आहे, ऑप्शन क्रमांक 3. वारसा शब्दाचा समानार्थी असलेला. आता वारसा समानार्थी शब्द सांगायचा आहे. वारसा या शब्दासाठी पुन्हा पुन्हा वडिलोपार्जित हक्क, निष्फळ बोलणे, उत्तराधिकारी. वारसा म्हणजे काय होतं? तर ऑप्शन क्रमांक 2 आहे वडिलोपार्जित हक्क. त्याच्यानंतर आपण वारसा हक्क सांगतो संपत्तीवर, तेच आहे वडिलोपार्जित हक्क, ऑप्शन क्रमांक 2. 99 नंबर, लेखकाच्या मते पालकांनी कोणती कृती करावी? 1 शालेय पातळीवर त्यांचा सहभाग, 2 आहे मराठीची पालखी वाहने, 3 आहे विपरीततेचा विचार आणि 4 आहे विरोधाभासी विचार. लेखकाच्या मते ऑप्शन क्रमांक 1 शालेय पातळीवर त्यांचा सहभाग ही काय म्हणजे शालेय पातळीवर सहभाग नोंदवावा ही कृती लेखकाच्या मते पालकांनी केली पाहिजे. उतार्याचा हा शेवटचा प्रश्न होता. आता तुम्हाला भाषा 1 पेपर 1 असू दे, पेपर 2 असू दे, तुम्हाला एक उतारा एक कविता असते. एक उतारा झाला. आता 100 पासून 105 पर्यंतचे पुढचे प्रश्न तुम्हाला कवितेवर पाहायला मिळतील आणि उरलेले 15 प्रश्न तुम्हाला अध्यापनशास्त्रावर पाहायला मिळतील. जर भाषा 2चा विचार तुम्ही केला, पेपर 1 असू दे, पेपर 2 असू दे, तुम्हाला 2 उतारे 15 मार्काला आणि 15 प्रश्न तुम्हाला अध्यापनशास्त्रावर पाहायला मिळतील. आता बघा काय आहे? समूहगीत आहे. सागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधी येले, जनसेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो, वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पिन, हा तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो, हातात हात घेऊन हृदयात तर जोडून, एक्याचा मंत्र जपून या कार्य करायला हो, करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, ही माये निजपदा हो लाहू, या उठा करू हो शर्त, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो, ही माये थोर होईल, वैभव दिव्य शोभेल, जगतास शांती देईल तो, सोन्याचा दिन येऊ. हे काय आहे? तर बलसागर भारत हो हो समूह गीत आहे. लहानपणापासून शालेय जीवनामध्ये खूपदा आपण ऐकलेलं आहे आणि या समूह गीतावर ह्या पद्यकवितेवर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतील. प्रश्न वाचून घेऊया आणि पूर्ण आपण वाचलं. आपण खूपदा हे गाणं ऐकलेलं आहे. तर भारतमातेबद्दल खूप छान माहिती इथं व्यवस्थित सांगितलेली आहे आणि देशाला अर्पण असलेलं किंवा देशाचं गुणगौरव करणारं हे गीत आहे किंवा ही कविता आहे. चला, 100 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी विशेष नाम कोणते? विशेष नाम एखाद्या वस्तूला, घटकाला किंवा व्यक्तीला जे विशेष नाम दिलं जाते त्याला काय म्हटलं जाते? विशेष नाम. देश आहे, कंकण आहे, पताका आहे आणि सूर्य आहे. 100 नंबरचं उत्तर आहे 4 सूर्य. देश बघा, देश म्हटलं की सामान्य नाम झालं, पण देशामध्ये जर आपण भारत म्हटलं तर मग मात्र हे विशेष नाम झालं. पताका, कंकण ही पण सामान्य नामे आहेत. फक्त सूर्य एकमेव आहे आणि ते काय आहे? विशेष नाम आहे, ऑप्शन क्रमांक 4. 101 नंबरचा प्रश्न, भारत देश विश्वात शोभून दिसावा यासाठी कवीने त्याला काय करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे? सिद्ध, सशक्त, संहारक आणि भाग्यवान. कसे करायला हवे? तर सशक्त करायला हवे, ऑप्शन क्रमांक 2. पुढे घ्या. 102 नंबरचा प्रश्न, राष्ट्रासाठी नेमकं काय करण्याची सिद्धता कवी मनाची आहे? 1 पराक्रम दाखवण्याचे, 2 आहे हातात हात घेण्याची, 3 आहे प्राणार्पण करण्याची आणि 4 आहे पुरुषार्थ बाळगण्याची. तर ऑप्शन क्रमांक 3 आहे प्राणार्पण करण्याची सिद्धता कवी मनाची आहे, ऑप्शन क्रमांक 3. आता हे आपण डायरेक्ट सोडवत आहे, तुम्ही असं करायचं नाही. तुमचा वेळ वाचावा म्हणून मी पुन्हा कवितेकडे उत्तराकडे जात नाहीये. काय करायचं आहे तर प्रश्न तुम्हाला एकदा उत्तरावरचे प्रश्न तुम्ही इझिली एका वाचनातून सोडवू शकता, पण कविता वाचत असताना तुम्ही काय करायचं आहे की
कविता 2 ते 3 वेळा वाचायची. जिथं अडेल, जिथं जमणार नाही तिथं पुन्हा कवितेकडे यायचं, पटपट वाचायचं आणि पुन्हा उत्तर कन्फर्म करायचं आणि मगच तिथं गोल भरायचा. त्याच्यानंतर पुढे बघा 103 नंबरचा प्रश्न. भारत देश सामर्थ्यवान वैभवशाली झाला तर जगाला कोणता संदेश देईल असे कवीला वाटते? शांततेचा, पराक्रमाचा, पुरुषार्थाचा आणि संहारिकतेचा. तर भारत देश सामर्थ्यवान आणि वैभवशाली झाला तर कोणता संदेश देईल? तर शांती देईल. आहे का? शांतीचा किंवा शांततेचा संदेश देईल. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 105 नंबर 104 नंबर घ्या. हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून या पंक्तीतून कवी कशाचे आवाहन करीत आहे? परस्पर बंधुभाव, पराक्रम, जनसेवा आणि प्राणार्पण. या वाक्यातून कवी ऑप्शन क्रमांक 1 परस्पर बंधुभावाचे काय करत आहे? आवाहन करत आहे. 105 नंबर तिमिर शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तिमिर समानार्थी शब्द शोधायचा आहे. एक अंगार 3 आहे, तिफन 2 आहे, अंधकारांनी 4 आहे, तमाशा. 105 नंबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तिमिर म्हणजे अंधकार. त्याच्यानंतर पुढे 106 पासून 120 पर्यंत. आता हे जे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला अध्यापनशास्त्रावर पाहायला मिळतील, ज्याला आपण पेडॉलॉजी असंही म्हटलं जातं. पेडॉलॉजी असंही म्हणतो बघा. तर अध्यापनशास्त्रावर तुम्हाला इथून पुढचे 15 प्रश्न पाहायला मिळतील. 15 प्रश्न 15 मार्क. 106 नंबरचा प्रश्न. प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि टिंबटिंब प्रकारचे व्याकरण असते. व्याकरणावर 100% प्रश्न असतो. प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि टिंबटिंब प्रकारचे व्याकरण असते. 1 नियमबद्ध, 2 राज्य शासनाप्रमाणे, 3 केंद्र शासनाप्रमाणे आणि 4 आहे लिपिबद्ध आणि उत्तर आहे नियमबद्ध. व्याकरण म्हणजे काय? भाषेचे नियम सांगणारा संच. त्यामुळं प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि नियमबद्ध प्रकारचे व्याकरण असते. ऑप्शन क्रमांक 1. 107 नंबर त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे देश पातळीवरची भाषा, फक्त संस्कृत, हिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा आणि फक्त विदेशी किंवा परकीय भाषा. आता इथं बघा विदेशी भाषा तर येणार नाही. इथं काय येईल? ऑप्शन क्रमांक 3 अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा. ऑप्शन क्रमांक 3 येईल. त्याच्यानंतर बघा आपण मराठी, इंग्रजी आणि हिंदी याच्यामध्ये आपली तृतीय भाषा हिंदी आहे, पण अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर 108 नंबर मुली वाचवा आणि मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते. ती मुलांना तक्ता नीट पाहण्यास आणि त्यावर एक लहानसा परिच्छेद लिहिण्यास सांगते. इथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे कोणती सामग्री आहे? 1 आहे अधिकृत सामग्री, 2 आहे एकीकृत सामग्री, 3 आहे विश्वसनीय सामग्री आणि 4 आहे निरुपयोगी सामग्री. काय आहे? मुली वाचवा आणि मुली शिकवा विधान लिहिलेला, नारा लिहिलेला एक तक्ता शिक्षिका काय करते? भिंतीवर लावते आणि तो तक्ता मुलांना पाहण्यास सांगते आणि त्याच्यावर काय करतला सांगते की एक परिच्छेद लिहा. आणि हा जो तक्ता वापरलेला आहे शिक्षिकेने तो काय आहे ते विचारलेलं आहे. 108 नंबर आहे ऑप्शन क्रमांक 1 अधिकृत सामग्री. त्याच्यानंतर पुढे घ्या 109 नंबर ओघवता फ्लुएन्सी म्हणजे 1 अचूक लेखन, 2 आहे व्याकरणाच्या नियमांना नीट समजणे आणि वापरणे, 3 आहे वाक्यांचा नीट उच्चार करणे आणि 4 आहे बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानपणे व्यक्त करणे. बघा ओघवता काय येईल? ऑप्शन क्रमांक 4 येईल. बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे. आपण बघा नुकतीच आपण इंग्रजी भाषेचं उदाहरण घेऊ. जस्ट इंग्रजी आपण बोलायला शिकलोय, आपल्याला समजत नाही, अडखळत शब्द आठवून आपल्याला बोलावे लागतात. पण सारखा सराव झाला आणि जास्तीत जास्त आपल्याला ज्या पद्धतीनं मराठी येते त्या पद्धतीने काही दिवसानंतर, काही वर्षानंतर आपण जर प्रॉपर प्रयत्न करून इंग्रजी भाषा शिकलो तर जसं आपण अस्खलितपणे मराठी बोलू शकतो तसं इंग्रजी पण अगदी फ्लुएंटली बोलू शकतो. म्हणजे ओघवता येऊ शकते अगदी बिनधास्तमध्ये. जसे आपण मराठीमध्ये विचार मांडू शकतो तसे आपण इंग्रजीमध्ये पण मांडू शकतो. ही आहे ओघवता. ही झाली भाषेची ओघवता. ऑप्शन क्रमांक 4 येईल. त्याच्यानंतर आणि ही कशामुळे येते? सरावाने. आता साधं बघा ना, चपाती बनवायचं, नवीन एखादी मुलगी चपाती बनवायला शिकली, पहिल्यांदा तिला जमेल का? पण सारखं ती बनवायला लागली तर नंतर तिच्या आईसारखीच ती बनवायला लागेल. म्हणजे ही काय झाली? तिची चपाती बनवण्यातील ओघवता किंवा फ्लुएन्सी. 107 नंबर घ्या. 110 नंबर वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते. 1 आहे ध्वनी, बी आहे शब्दांश, 3 आहे, सी आहे वाक्य, डी आहे शब्द आणि ई आहे अक्षर. ऊर्ध्वगामी पद्धती कशावर भर देते भाषेची ते विचारलेलं आहे. याचा ऑप्शन क्रमांक 3 आहे AEBDC. बघा 1 ध्वनी, 2 आहे अक्षर,
त्याच्यानंतर 3 आहे शब्दांश, त्याच्यानंतर 4 आहे शब्द आणि 5 आहे वाक्य. बघा सगळ्यात मोठा घटक इथं वाक्य आहे, त्यामुळे वाक्य कुठं पाहिजे सगळ्यात शेवटी आणि हे कुठं पाहिजे सुरुवातीला. ध्वनी वाक्य, सुरुवात ध्वनीनं व्हायला पाहिजे आणि शेवट वाक्यानं व्हायला पाहिजे. बघा वाक्य कुठं आहे सी नंबरच्या पर्यायात, त्यामुळे सी पर्याय असलेले 2 आहेत, त्यामुळे 2 कटलं आणि 4 कटलं. आता दोन्हीची सुरुवात ए न झालेली आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचं काय आहे बघा, तर ध्वनीनंतर कशाची निर्मिती होते, अक्षराची आणि मग शब्दांची. म्हणजे पहिला आपल्याला ई पाहिजे, ए ई असा क्रम कुठं आहे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. नेक्स्ट बघा 11, भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावर आधारित आहे. एक आहे भाषा शिकणाऱ्यांना तुलनेत अधिक क्लिष्ट पातळीवर घेऊन जाणे. 2 आहे अभ्यासक्रमाला व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावर भर दिला तर भाषा शिकता येते. 3 आहे अनुकरण आणि प्रबलीकरण करण्याची संधी दिली तर भाषा शिकता येते. आणि 4 आहे भाषा शिकणाऱ्यांना संधी मिळाली पाहिजे. तर इथे बघा आपला 111 नंबरचा प्रश्न आहे, याचा अचूक उत्तर आहे. प्रश्न पुन्हा एकदा वाचून घेऊ. भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावर आधारित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आहे भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आहे 112 नंबर, पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे, याचा संबंध कोणाशी आहे. पूर्वकथन चा संबंध कशाशी आहे, आराखडा तयार करणे, सारांश लिहिणे, मुद्दे लिहिणे आणि वाचन करणे. कशाशी संबंध आहे, वाचन करणे. त्याच्यानंतर पुढे घ्या 113 नंबर, जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा असते. 1 आंतरिक, 2 बाह्य, 3 आहे रोजगार केंद्रे आणि 4 आहे आत्मकेंद्री. 113 नंबरचं उत्तर आहे बाह्य. जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा काय असते, बाह्य असते. इंग्रजी कॉर्पोरेट कंपनीमध्ये जर कामाला लागायचं असेल तर इंग्रजी मस्त आहे, त्यामुळे आपण इंग्लिश स्पीकिंगचे कोर्सेस लावले जातात. तर ही जी त्यांची प्रेरणा आहे ती काय आहे, तर बाह्य असते. त्याच्यानंतर पुढे बघा 114, प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी टिंबटिंब हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. 1 आहे मूल्यमापन, 2 आहे अनुकरण, 3 आहे चर्चा आणि 4 आहे चुका कमी करणे. तर कोणता घटक महत्त्वाचा ठरतो, ऑप्शन क्रमांक 3 चर्चा. 115 नंबर, समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने काय करावे. समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने काय करावे. 1 आहे हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सांगणे. 2 आहे वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. 3 आहे प्राचार्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकाची नियुक्ती करण्यास सुचवणे. आणि 4 आहे शाळेतील 6 तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे. इथं काहीतरी शब्द मांडणी चुकलेली आहे किंवा ट्रान्सलेशन व्यवस्थित झालेलं नाही. शाळेतील 6 तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे, चुकीचं वाक्य दिलेलं आहे. 115 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भाषा शिक्षकाने काय करावे, वेगवेगळ्या, इथं पण वेगवेगळ्या असं करा, वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. त्याच्यानंतर पुढे 116 नंबर, भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे. 1 आहे निर्दोष उच्चारासह वाचन, 2 आहे पाठाच्या शेवटी दिलेल्या लेखी प्रश्नांचा सराव करणे, 3 आहे अचूकता आणि ओघ विकसित करणे, 4 आहे अगदी कमी किमतीचे किंवा जवळजवळ फुकट उपलब्ध असलेल्या शिक्षण साधनांचा वापर करणे. प्रश्न क्रमांक आहे आपला 116 नंबर, ज्याचं उत्तर आहे 3 अचूकता आणि ओघ विकसित करणे. हे असले जे वाटतच नाहीत बरोबर ते पटकन काढून टाकायचे. काय होतं, भाषा निपुणता. भाषा निपुणता म्हणजे काय, आता अचूकता आणि ओघ विकसित करणे, ऑप्शन क्रमांक 3. 118 नंबर, मुद्रित समृद्ध वातावरण हे कोणत्या 2 बाबींचा समावेशी भाग आहे. 1 शाळा वर्ग, 2 आहे वाचन स्वतः, 3 आहे साक्षरता भाषा आणि 4 आहे स्वतः सवंगडी. मुद्रित समृद्ध वातावरण हे कोणत्या 2 बाबींचा समावेशी भाग आहे. तर 118 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 साक्षरता आणि भाषा. त्याच्यानंतर 119 आहे बहुभाषिकता हे साधन आहे, म्हणजे 1 अनेक भाषा शिकणे, 2 प्रत्येक शब्दाचा प्रतिशब्द मुलाच्या भाषेत सांगणे, 3 आहे अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकणे, 4 आहे मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. बहुभाषिकता हे साधन आहे, म्हणजे या वाक्याचा अर्थ विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक 4 मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. त्याच्यानंतर 120 नंबर, तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे, एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल. बघा दृष्टिबाधित आहे आणि अंकित नावाचा विद्यार्थी, मग आता एक भाषा शिक्षक म्हणून आपण काय करणार. 1 आहे विविध कार्यकर्त्यांवर भर देणे, 2 आहे शिकवताना वेगवेगळ्या
प्रकारच्या दृश्यफिती वापरणार, 3 वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास करणार आणि 4 आहे स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर. कॉमन सेन्सनं आपण उत्तर काढू शकतो. दृष्टीबाधित आहे त्यामुळं इथं काय हावभाव अंगविन्यास हे त्याला दिसणारच नाही, त्यामुळे 3 गेलं. दृश्यफिती पण दिसण्याशी संबंधित आहेत, गेलं. कार्यकर्त्यांवर हे तर अजिबातच येणार नाही, ऑप्शन क्रमांक 4 येईल. स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणे. बघा आपण इथं 30 प्रश्न डिस्कस केलेले आहेत. शेवटचे दिवस आहेत. जास्तीत जास्त PYQ हाताखालून जातील, वाचता येतील किंवा व्हिडिओ पाहता येतील, त्याचा जास्तीत जास्त सराव करा. आता जे झालेला तुमचा कंटेंट आहे तोच वाचण्यावर भर द्या आणि फक्त रिव्हिजन या गोष्टीवर भर द्या. राहिलेले जे काही एक आठवडा आहे बघा, पुढच्या शुक्रवारी तुमचे पुढच्या शनिवारी एक्झाम आहे, शनिवार रविवार तुमचे जाण्यामध्ये दिवस जातील. म्हणजे एक गुरुवारपर्यंत तुम्ही काय करा, शुक्रवारी तुमच्या तयारीत जाईल. ज्यांचे पेपर रविवारी आहे त्यांचा शनिवारी तयारीत जाईल. ज्यांच्या बघा गुरुवार ते शुक्रवार इतकाच वेळ तुमच्याकडे आहे, 7 किंवा 6 दिवस. आणि ह्याच्यामध्ये जे आत्तापर्यंत तुम्ही वाचलेलं आहे त्याची फक्त रिव्हिजन टाका. 2 वेळा टाका, एकदा टाका, पण टाका. आणि त्या रिव्हिजनमधूनच बघा तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील. तुम्ही आता जर नवीन काही कंटेंट वाचत बसला तर अजिबात त्याच्यातून काहीही वर्क होणार नाही. बघा जे वाचले ते अगदी पक्क करा. आता नवीन काय वाचण्याच्या मागे लागू नका आणि जास्तीत जास्त काय करा, प्रश्नांचा सराव करा. त्यामुळे बघा 100% बेनिफिट तुम्हाला फक्त PYQ मधून होईल. PYQ मधून मग तुम्ही बालमानसशास्त्राचे असू दे, त्याच्यानंतर SST असू दे, EVS असू दे किंवा गणित असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, जे काही तुमचे जे सेक्शन आहेत 5 त्याची फक्त PYQ आता काय करा, जास्तीत जास्त खालून घालण्याचा प्रयत्न करा. चालेल, पुन्हा भेटू भाषा 2च्या व्हिडिओसहित. तोपर्यंत काय करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका. तुम्ही एक लाईक केलं तर बघा यूट्यूब काय करत असतं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ रिकमेंड करत असतं. त्यामुळे एक लाईक जरूर करा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करून ठेवा. चालेल, धन्यवाद.